Hi. Today's lecture's topic is metallurgy. It is metallurgy. What is metallurgy? The science and technology. The science and technology regarding the extraction of metals. The science and technology regarding the extraction of metals from ores. फ्रॉम ओअर्स पासून मेटलला एक्सट्रॅक्ट करण्याचं जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे अँड देअर प्युरिफिकेशन आणि मग त्या मेटलचं प्युरिफिकेशन करणे फॉर द यूज इज कॉल्ड ॲज मेटॅलर्जी तर द सायन्स अँड टेक्नॉलॉजी दॅट are regarding the extraction of metals from their ores and purification of metals is called as a metallurgy. But the question arises in your mind that what is ore? What is ore? From their ores म्हणते ना किंवा from ores म्हणते तर what is ores असा क्वेश्चन नक्की झाला असते तर ores म्हणजे काय a naturally occurring solid material from which metal or valuable minerals can be extracted. असा मटेरियल जो नॅचरली ऑकर्स असते तो सॉलिड असते आणि त्याच्यापासून आपण मेटल किंवा मिनरल्स एक्सट्रॅक्ट करू शकतो काढू शकतो आणि काढू कसं शकतो तो व्हॅल्युएबल मिनरल्स कॅन बी एक्सट्रॅक्टेड बट प्रॉफिटेबली की मग त्याच्यापासून मोठा प्रॉफिट मिळेल असं जे सॉलिड मटेरियल असते नॅचरली ऑकरिंग सॉलिड मटेरियल ज्याच्यापासून आपण मेटल किंवा मिनरल्स एक्सट्रॅक्ट करू शकतो ते पण प्रॉफिटेबली म्हणजे त्याच्यापासून मग आपल्याला चांगला गेन सुद्धा मिळू शकते ऑल दीज आर रेफर्ड ॲज ओअर्स. आता मग जर समजा त्याच्यापासून जर कॉपर निघत असेल तर आपण म्हणू किंवा गोल्ड निघत असेल तर आपण गोल्डचं ओव्हर म्हणू किंवा कॉपरचं ओव्हर म्हणू फॉर एक्झाम्पल. म्हणजेच अशा असतात ओअर्स की नॅचरली सबस्टन्स असते सॉलिड मटेरियल असते त्याच्यापासून मेटल किंवा मिनरल आपल्याला मिळू शकतो. देन ऑकरन्स ऑफ मेटल्स. आता सगळ्यांना माहित आहे मेटल्स रिएक्टिव्ह असतात आणि मेटल्सची टेंडन्सी असते टू लूज द इलेक्ट्रॉन्स. याचाच अर्थ काय होते की मेटल जवळ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नाही आहे म्हणजेच मग तो काय करेल इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन देईल म्हणजेच काय झाला हा रिएक्टिव्ह असते तर जनरली मग मेटल काय होईल असा इंडिपेंडंट सापडणार नाही जनरली तो कंबाईन स्वरूपातच असेल. आय होप यू गॉट दिस पॉइंट. सो मोस्ट मेटल्स बीइंग reactive. Why they are reactive? Because they don't have the stable electronic configurations. Their outer shell is incomplete. That's why they are the reactive ones. Most metal being reactive do not occur in nature in a free state. आणि म्हणूनच मग हे फ्री स्टेट किंवा स्वतंत्र स्वरूपात सापडणार नाही कारण हे रिएक्टिव्ह आहे. रिएक्टिव्ह असण्याचं कारण काय तर यांची शेवटची कक्षा भरलेली नाही आहे म्हणजेच इनकम्प्लीट आहे अँड दॅट्स वाय दीज आर द रिएक्टिव्ह अँड दॅट इज द रिझन वाय दे आर नॉट फाइंडिंग इन अ फ्री स्टेट. सो मोस्ट मेटल बीइंग्स रिएक्टिव्ह डू नॉट ऑकर इन नेचर इन अ फ्री स्टेट बट आर फाउंड इन कंबाईन स्टेट ॲज देअर सॉल्ट्स. आणि मग हे कंबाईन स्टेट मध्ये सापडतात पण कंबाईन स्टेट कोणते तर त्यांचे सॉल्ट सापडतात सॉल्ट सच ॲज एक तर ऑक्साइड्स असेल त्या मेटलचा कारण ऑक्सिजन सोबत इझिली कंबाईन होतात. देन इट इज कार्बोनेट्स त्यांचा कार्बोनेट असू शकते. देन दे आर सल्फाइड्स अँड नायट्राइड्स. तर अशा प्रकारे जनरली ते त्यांच्या सॉल्टच्या स्वरूपात सापडतात. मग तो सॉल्ट ऑक्साइड असू शकते कार्बोनेट असू शकते सल्फाइड असू शकते किंवा नायट्राइड सुद्धा असू शकतो. However, the most unreactive metals that are not affected by air, water, and other natural factors. की पण काही अनरिएक्टिव्ह मेटल्स आहेत की जे रिएक्ट होत नाही आणि त्यांच्यावर ऊन वारा पाऊस यांचा काही परिणाम होत नाही किंवा जे दुसरे नॅचरल फॅक्टर आहेत त्यांचा सुद्धा परिणाम होत नाही. तर असे हे फक्त फ्री स्टेट मध्ये सापडतात. त्यामध्ये उदाहरणं असेल गोल्ड सिल्वर प्लॅटिनम
हे जनरली अनरिएक्टिव्ह असतात आणि यांच्यावर कोणत्याही याचा नॅचरल फॅक्टरचा परिणाम होत नाही आणि म्हणूनच आपण यांना नोबेल मेटल सुद्धा म्हणतो. व्हॉट वी हॅव स्टडीड इन अवर अर्लियर स्टँडर्ड. देन however, the most unreactive metals that are not affected by air, water and other natural factors, these are like the silver, gold, platinum, generally occur in a free state. पण हेच फ्री स्टेट मध्ये सापडतील. त्यामध्ये सिल्वर असेल, गोल्ड असेल, प्लॅटिनम असेल. Otherwise, the metals are in a combined state because they are the reactive one. But silver, gold, platinum, these are the unreactive. And these are not affected by the natural factors. That's why these are found in a free state. Then, the compounds of metals that occur in nature along with impurities are called as minerals. आता जे मेटलचे कंपाऊंड्स आहेत that occurs in nature along with impurities. तर impurities म्हणजे की जिच्यामध्ये अशुद्ध असेल, impurities काही ना काही मिक्स केलेलं असेल, that is impurities. So the compounds of metals that occurs in nature along with impurities, these are called as minerals. आणि यांना minerals म्हणायचं. Minerals काय आहे तर compound of metals आहे, but that occur in nature along with the impurities, these are called as minerals. आणि मग आपण त्याला इम्प्युरिटीज म्हणजे काय होईल ते प्युअर असणार नाही, त्याच्यामध्ये काही ना काही मिक्स केलेलं असेल, अशांना म्हणायचं मिनरल्स. ह्या सगळ्या टर्म्स बरोबर नोट डाऊन करा आणि मग पुढे काय होईल की याचा उल्लेख आपण डायरेक्टच इम्प्युरिटीज अशाच प्रकारे करू किंवा ओव्हरच म्हणू, मग नंतर काही एक्सप्लेनेशन सांगण्यात येणार नाही. जेव्हा ओव्हर म्हटलं तर आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे. The minerals from which the metal can be separated economically, these are called as ores. आणि ores ची आणखी दुसरी डेफिनेशन की मिनरल्सच आहे आणि मिनरल्स पासून मेटल आपण सेपरेट करू शकतो. इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक दृष्ट्या परवडेल असं की आपण त्याच्यापासून मिनरल पासून मेटल सेपरेट करू शकतो आणि त्यालाच म्हणायचं ओर्स. The minerals from which the metal can be extracted economically, these are called as ores. These are called as ores. Okay? आणि मग आपण दुसरी पण पाहिली होती, that is the naturally occurring solid material from which metal or valuable minerals can be extracted profitably. अशी पण त्याची दुसरी डेफिनेशन होते. आता ओव्हर कंटेन्स मेनी टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज, म्हणजे त्या ओव्हर्स मध्ये खूप साऱ्या प्रकारच्या अशुद्धी असू शकतात, त्यामध्ये मिक्स केलेलं असू शकते. सो ओव्हर्स कंटेन मेनी टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज सच ॲज सॉइल, त्याच्यामध्ये सॉइल येईल, माती, सँड येईल, रेती अँड रॉकी सबस्टन्सेस, रॉकचे जे काही सबस्टन्सेस असेल ते सुद्धा त्या ओव्हर्स मध्ये मिक्स असेल. अँड दीज आर द इम्प्युरिटीज. दीज आर द इम्प्युरिटीज along with the metal compounds. So, ore contains many types of minerals, many types of not minerals, impurities, many types of impurities such as a soil, sand and rocky substances along with the metal compounds. These impurities are called as gauge. These impurities are called as gauge. Gauge is not, a gauge is nothing but it is the impurities. And what is impurities? That is, it contains soil, sand and a rocky substances. These are referred as gauge. Okay? मग जो काही ओव्हर्स असेल, ओव्हर्स मध्ये खूप साऱ्या प्रकारच्या इम्प्युरिटीज असू शकतात. आणि इम्प्युरिटीज कोणत्या तर इट इज सॉइल, सॅन्ड, रॉकी सबस्टन्सेस, बरोबर आहे. त्या मेटलच्या कंपाऊंड सोबत हे राहू शकतात. आणि मग ह्या ज्या इम्प्युरिटीज असतील यांनाच आपण म्हणतो गॉज. यांनाच काय म्हणतो गॉज. ओके. देन मेटल्स कॅन बी एक्सट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओव्हर्स बाय मीन्स ऑफ व्हेरियस मेथड्स ऑफ सेपरेशन. आणि मग जे काही ओव्हर्स आहेत त्या ओव्हर्स मधून आपण मेटल काढू शकतो. त्या मेटल काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या सेपरेशनच्या पद्धती आहेत सेपरेट करण्याच्या. आणि त्या the process of extraction of metal in a pure state from the ore is also a part of metallurgy.
It is also a part of metallurgy. What is? That is the process of extraction of metals from their metal म्हणजे metal in pure state from their ores is also a part of metallurgy. Ores are taken out from the mines. Okay. आता ओव्हर्स कुठं सापडली तर माइन मधनं, मग आपण म्हणतो ही सोन्याची खदान आहे, ॲल्युमिनियमची आहे, वॉट एव्हर मे बी असं म्हणत असतो. तर मग these ores are collected or extracted are taken out from the mines and the gonch is usually separated from the ore at the site itself by various methods. आणि मग आता आपण माइन्स मधनं ओव्हर्स काढला, ओके, घेतला. मग त्या ओव्हर्स मध्ये इम्प्युरिटीज आहेत, नो डाऊट इम्प्युरिटीज आहेत. मग ज्या साईटवर आपण जिथे ओव्हर्स काढला तिथेच वेगवेगळ्या पद्धती वापरून आपण काय करतो की त्यामधनं गॉन्च हा सेपरेट केला जाते. मग आता काय असेल तर त्या मेटलचा कंपाऊंडच राहील. ओके. मग देन द ओव्हर्स आर कॅरीड आउट टू द प्लेस वेअर मेटल्स आर प्रोड्यूस. आणि मग ते जे ओव्हर्स आहेत तिथं फक्त गॉन्च काढला. ज्या माइन्स मधनं ओव्हर्स घेतला त्यासोबत इम्प्युरिटीज होत्या, दॅट इज गॉन्च. दॅट गॉन्च कॅन बी सेपरेटेड. तिथे आपण त्याला काय केलं, सेपरेट केलं बाय व्हेरियस मेथड. ओके. आफ्टर द सेपरेशन ऑफ द गॉन्च then that ores is taken to the point where the metal is extracted or where the metal is needed. Then the ores are carried out to the place where metals are produced. These metals are extracted in a pure form. आणि मग तिथून ते metals बिलकुल pure form मध्ये त्यामधनं extract केले जातात. Then metals are further purified by different methods of purifications. आणि मग प्युअर मेटल्स काढले तरी पण त्याला प्युरिफाय केले जाते की, आणि मग त्या प्युरिफिकेशनच्या वेगवेगळ्या मेथड वापरून सो मेटल आर फर्दर प्युरिफाइड बाय different methods of purification. This entire process is called as metallurgy. आणि मग ही जी entire process आहे जी आता आपण डिस्कस केली की माइन्स मधून ओव्हर्स काढले जातात, मग तिथेच त्या स्पॉट्सवर त्यामधले गॉन्स सेपरेट केले जातात वेगळ्या पद्धतीनं. मग नंतर ते जे ओव्हर्स आहे त्याच्यामधून गॉन्स सेपरेट केले त्याला आपण त्या प्लेसवर आणला जातो की जिथं मेटल्स प्रोड्यूस होते. आणि मग मेटल्स प्युअर फॉर्म मध्ये एक्स्ट्रॅक्ट केले जातात. मग त्या मेटल्स जे काय मिळाले त्याचं प्युरिफिकेशन केलं जाते डिफरंट मेथड्सनी. आणि मग ही जी एंटायर प्रोसेस आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेटलर्जी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेटलर्जी. व्हेरी इझी अशा प्रकारचं हे मेटलर्जी आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टर्म्स लक्षात ठेवायचे आहे. Next lecture's topic is basic principles of metallurgy. So till then, bye.